गुड मॉर्निंग गाईस. गुड आफ्टरनून. आज जरा आम्हाला उठायला उशीर झाला म्हणून आम्ही आता सर्वप्रथम गंगावर स्नान करायला आम्ही आलेलो आहोत. हा करणार नाही तर बोलतो कशाला. बोलायला काय. अरे महादेव. अरे हे सगळे लय हैराण करतात बाबा. आणि आता थोडा आज मस्त ऊन आहे. आज ऊन आहे. होती कोणाचा पाय उठत नव्हता. आज मस्त आहे एकदम. आज मस्त आहे. हे चांगलं वाटतं. गर्दी पण खूप आहे. गर्दी पण खूप आहे, तुम्ही बघू शकता. तर आमचा केडी स्पॉट बघतोय आंघोळीसाठी. सकाळी आम्ही आमच्या माझी मच्छर डॉन करणार आहे. घेऊन निघालेला. बघू, मी पण टॉवेल घेतलंय. सर्दी झाली आहे काल. करणार रांगोळी नाही करणार. केला नाही. हा, त्याला नाश्त्याची जास्त पडलेली आहे. आंघोळ काय होत राहते. नाश्ता पहिला आला पाहिजे. पोट भरलं की कसा माणूस खुश राहतो. जाड्या माणूस नाही, तू खुश राहतो. माणूस पोरं आपली ओळखीची सगळी. पतंग उडवतात सगळेजण आज. स्वप्नील आहेत सगळे इथे. स्वप्नील आहेत सगळे इथे. आमचा गंगा घाटकडे टूर मॅनेजर आहे, चालतोय पुढे. हे रेडे टूर मॅनेजर सगळं सेट करतोय, टाइम टेबल. नाश्ता वाष्टा घेऊन. रॉकी त्याची आठवण आली याला बघून. टूर मॅनेजिंग करतो. रॉकी दा, कल्प्या दा भारी आहे. म्हणजे याचे ट्विन वन आहे हा. असं तो यांना इकडच्या लोकांना तो असं दाखवून देतोय की हा बाबा मला सगळे ओळखतात. त्यांचं सगळ्यांना हात दाखवत सुटला म्हणून त्याला कोण बघतच नाही. ठीक आहे, 500 मॅनेजिंग करतो म्हणून त्याला आम्ही 500 रुपयाची रिक्षा आणि 200 रुपयात आणून दिली आहे भाई. ते मी जरा मानतो. आम्ही त्याला शॉल देऊन ते हाड आम्ही याला शॉल देऊन त्यांचा मान सन्मान नारळ वगैरे देऊन करणार आहे त्यासाठी. आज जरा वेदर चांगलं आहे. काल असंच वेदर असतं तर त्यांना स्पॉट भेटलेला आहे आंघोळीचा. कोण आजारीच पडलं नसतं. आता बघू, स्पॉट भेटला आहे आंघोळीसाठी. हा, नाग पूर्ण वाहत आहे. तरी खाज आहे. जाणार काय जाणार अजून माहित नाही. पाणीला टच करणार आणि मग डिसाईड करणार जाणार की नाही जाणार. बघा मस्त केडी आता चाललाय. ते मस्त ऊन पडलंय बघा. कॅन्सल झाला त्यांचं इथे नाहीचं. हा, इथे आंघोळ करायचं कॅन्सल झालेलं आहे. पुढे जात आहेत. चाललेलो आहे. स्पॉट बघतायत हळूहळू हळूहळू. तिथे हवेशीर पतंग उडवली जाते मस्त. आज ऊन आहे म्हणून जरा जास्त पब्लिक आहे. तर बघू कुठे काय करायचं, कसं करायचं. डोकं जरा चालवा. अहो एकनाथ भाई, क्या बात आहे. तर धोनीला स्पॉट भेटलाय. धोनी आता स्पॉट बघतोय. यही है स्पॉट. हाँ, अंदर जा सकते क्या? जाके देखेंगे सकते हैं कि नहीं. मैं बेयर ग्रिल्स आज जाने वाला हूँ इस नदी में. एक बिस्किट दे कोई बघू शकता आपले पहिले 2 प्लेयर आतमध्ये गेलेले आहेत. दुसरे तयार होत आहेत. तिसरे ते कपल वाले डुबकी मारले. आणि हा नकली माणूस. नकली नशिबा नाही जाते आतमध्ये. तिथे नाही ते याला ना बाहेर काढायला क्रेन बोलवावी लागेल. अरे याला बाहेर काढायला क्रेन बोलवावी लागेल. या माणसाला बाहेर काढायला क्रेन बोलवावी लागेल. ते आमचे 2 पंटर लोक गेलेले आहे आतमध्ये.
लय थंड आहे, आवाज थंड आहे, पाणी काय असणार. बल्की एकदम. रॉकीदा बघतोय ना, रॉकीदा बघतोय ना. एक्सप्रेशन बघायचे. भूत पहिलं लागतं पाण्याला. ओ स्विमर. ओ ओ भाई आता ते इथे असे घाट आहेत. आता बॉईज लोकांची आंघोळ झालेली आहे. हा बघा मस्त सेटिंग करत्या. हा बघा डाळे तो डालले काय बाय. मस्त आंघोळ झाली. आज ऊन होतं म्हणून गेले. आपण नाही केली, थंडी जाऊया ना. तुझ्यावर का बोल बच्चन नाही मी. जाड्या टॉवेल दाखवायचं, टॉवेल दाखव. हालतो आले ना तयार येत की गरम थोडासा नीट असेल तर. नाही रे मी जाऊ दे. अभी फील नाही बना ना, अभी फील नाही बना. बघा चड्ड्या धुवायला चाललंय. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आता आम्ही आंघोळ वगैरे करून आम्हाला मस्त 7 वाजता गरम गरम पाणी भेटलं. तर माझ्या सांगितल्या निमित्ताने आम्ही गरम गरम पाणी दिलं. त्याने आम्ही मस्त सगळ्यांनी आंघोळ केली. आता आम्ही मंदिरात चाललो आहे, श्री बटुक भैरव मंदिरात. तिथून आम्ही मा कामाख्या मंदिरसुद्धा करणार आहे आणि तुम्हाला आम्ही दाखवतो मंदिरचा परिसर आणि सगळं. तर आज 31 असल्या निमित्ताने आम्ही विचार करतोय की आजची रात्र पूर्ण आम्ही घाटवर असणार. तिकडचा पूर्ण निसर्ग आम्ही पूर्ण निसर्ग आम्ही हे करणार आहे. काय एन्जॉय फील घेणार आहे आम्ही निसर्गाची. आजूबाजूला झोपणार मस्त तिकडे आम्ही आणि बाबा वगैरे भेटले, त्यांच्याशी बोलून आम्ही सगळं माहिती या परिसराबद्दल, या काशीबद्दल, महादेवांच्या नगरीबद्दल जी माहिती भेटेल ती आम्ही त्यांच्याकडनं घेणार आहोत. बघू आता हे आम्ही जेवढं सांगितलं ते कुठपर्यंत पार पडतं, कारण थंडी इथे खूप असल्यामुळे गोष्टी काही कोलमडल्या जातात. गोष्टी आधी गोष्टीच आम्ही फुल तयारी करून आज थंडीशी अटीतटीचा सामना करून आम्ही आज निघालेलो आहोत. मी तर माझी ड्रेसिंग दाखव ड्रेसिंग. इथे मी आतमध्ये टर्टल लेक घातलंय. आतमध्ये टर्टल लेक आहे, पूर्ण जाम आहे. परत हे मी फर आहे, म्हणजे याच्यात एवढं गरम होते मला, काय खूप गरम होतं. वा. प्लस मी खाली जीन्स घातली आहे जरा स्टाईल म्हणून टोन आणि आतमध्ये पण माझी एक पॅन्ट आहे. 2 सॉक्स आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. जाऊ द्या उघडीत तर थंड होऊन जाईल. 2 सॉक्स आहेत. हे केडीने मला ग्लव्स दिलेत. खूप गरम फील झाले. एक कान टोपी घेतली आहे ती मी आता कधी उतरवणारच नाही. आणि आता बघू मंदिराला तर आम्ही पहिले नाश्ता पण करतो. नाही मंदिरात जाणार आम्ही आता जेवणार आणि मंदिरात जाण्यावरती जरा चाट आहे. आज नको. तर आता आम्ही मंदिरात जाऊ, पाया पडू आणि नंतर आम्ही तिथेच काहीतरी चांगलं, आज 31 त्या निमित्ताने चांगलं सात्विक जेवण कुठेही भेटेल. 1 घंटे का टाइम देना, जिधर भी होगा ना उधर हम लोग जाएंगे और खाएंगे. जेवणार आम्ही मस्त. 31 आम्ही साजरा करणार आहे आज. आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती लाइटिंग वगैरे केलेली आहे. मस्त 31ची लाइटिंग आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. जोरदार आहे आज. तरी मुंबई सारखं वाटत नाही, पण ठीक आहे. पण इकडचं देवभूमीमधलं जी 31 आहे तो वेगळाच असणार असं आम्हाला माहिती आहे. असं वाटतंय मला. खूप असं चांगलं फिलिंग येत आहे. आम्ही घाटवर जाणार आहोत. तिकडचा पण तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवूच. आम्हाला एक मस्त मालवणी करून हॉटेल भेटलं आहे. हां, तिथे आम्ही आता जाऊ. मस्त बनारस व्हेज खाणार आहे. मस्त बनारस. मी चुकून मस्त मालवणी वाचलं. मस्त बनारस हॉटेल भेटलेलं आहे. तिथे थाली वगैरे आहे, स्पेशल थाली. पण जाऊ दे. जाऊन खाणार आहोत आणि तुम्हाला आम्ही दाखवूच कसं काय. आपण तुम्हाला आता भेटू सरळ मंदिरात. हर हर महादेव.
तर आता आम्ही इथे आलेलो कामाख्या देवी मंदिरमध्ये. मस्त मंदिर आहे, दर्शन सुंदर आहे, खूप सुंदर आहे. दर्शन वगैरे घेतलं. आता तिथे आमचे महाराज सगळं वाचतायत काय आहे काय नाही. हिस्ट्री त्यांना आवड आहे हिस्ट्रीची, ते हिस्ट्री ते बघतायत. आमचा पूर्ण असा ग्रुप बघतायत. हे मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. त्याला बंद कर. हां, तर मित्रांनो बघू शकता इथे आहे हे मंदिर, इथे आहे देवी आणि इथे हे सगळं हिस्ट्री लिहिलं. हे सगळं इथे लिहिलेलं आहे. कामाख्या देवी. सगळ्यांना थंडी भरलेली आहे. आज 10 डिग्री. काल 13 मध्येच आमची हालत टाईट झालेली. आता आज 10 मध्ये टाईट. आता अजून एक मंदिर आहे, अजून एक मंदिर आहे ते करू. मग आम्ही जेवायला जाऊ आणि नंतर 80 घाटवर नाईट आउट करू. येस. हर हर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव. जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. आता मी माझ्यासाठी गरम, माझं तर नाक जाम, जरा हलका हलका ताप पण आलाय. आता मी गरम पाणी मागवलंय. गुप्पी हॅपी न्यू इयर. न्यू इयर. इथे आमचं आता जेवण झालंय. किती वाजलेत? झालं आमचं जेवण. किती वाजलेत? 11:30. 7 मिनिटं. हा? 11:30 वाजायला 7 मिनिटं. डायरेक्ट 11:25 झालेत आणि आता 31st बघू. मुंबई सारखं तर काही वाटत नाही इथे 31st सारखं, पण ठीक आहे. बघू आता आम्ही काय आहे पुढे. आता मी जरा हे गरम पाणी पितो आणि तुम्हाला घाटवर भेटतो. आता बघू शकता झालेलं आहे सगळ्यांचं. चला आता आम्ही डान्स कर इथे डान्स कर. हे डान्स कर इथे. बादल ते ठुमक फ्लॅश प्लीज. एक्सक्यूज मी. जय हॅपी न्यू इयर. तर आता आम्ही आहोत रिक्षामध्ये आणि आता 1 मिनिटच उरलेला आहे आणि 12 वाजलेले आहेत. 12 वाजलेले आहेत. 12 वाजले. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हर हर महादेव. पार्वती पते. हर हर महादेव. वाजलेले आहेत. पार्वती. आता आम्ही घाटावर जाऊ आणि तुम्हाला फोन करू. इथे डीजे बंद करे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हे तुम्ही बघू शकतात सगळे भैये लोक रस्त्यावर आलेत. ओ माय गॉड. येस. बघू शकता इथे सगळे रस्त्यावर आलेले आहेत. इथे बघू पुढे चल. आता आपण चालत
मंदिराच्या कॉरिडॉरपर्यंत आलेलो आहोत. तुम्ही जसं बघू शकता. बली करणे का घाट पण आहे तिथे. आता मी चालत आमच्या घरी जाणार आहे. खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची. या ठिकाणी आमच्याकडून आम्हाला खूप बरं वाटतं आज ते काशीमध्ये जे आहे आम्ही आज नवीन वर्ष साजरा केला. आणि भरपूर लोक असे आम्ही असं विचार केला की आता इथे म्हणजे इथे खूप भारी असा एकदम हे होत आहे साजरा केला जातो आहे नवीन वर्ष. नवीन वर्ष दिखायला ते वरती लाइटिंग बघू शकता. वरती नेपाली टेम्पल आहे, पशुपतीनाथ मंदिर आहे वरती. आणि खूप भारी आहे ते वातावरण पण एवढं सुंदर आहे की काय सांगू तुम्हाला. एकदा तुम्ही आयुष्यात नक्कीच डिसेंबरच्या महिन्यात